करता येईल थिएटरला कोण कोण येते काय माहिती है का नाही. अजय दादा येणार का विचारा की कमेंट करेन लगेच. अजय दादा तुम्ही येणार का आमच्या थिएटरला नक्की मला सांगा. कमेंट चालत नसेल तर फोन करून सांगा पण सांगा. आता मी तुम्हाला सांगा तुम्ही नक्की आम्हाला सांगा. अजून कोण राहिला असेल सुजाताताई योगा दादा तुम्हाला पण म्हणतात तुम्ही आमच्या थिएटरला येणार आहे ते कमेंट करून सांगा. थिएटर बाबा असं बोलले तर कमेंट चालत नसेल आमचे तर तुम्ही मला फोन करून सांगा. टाक्या धुवायला जातो बिल्डिंग मध्ये. जावा जावा टाक्या मला माहिती काय करायचं टाकी धुवाया काय लय हसतोय बाबा. हॅलो मित्रांनो नमस्कार. अजय शिल्पा ब्लॉग्स ह्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो तुम्हाला माहित आहे की आम्ही आता आलेलो आहोत आपल्या घरी आणि मित्रांनो भरपूर म्हणजे घरात एकदम घाण झालेला आहे. घाण म्हणजे खरं सांगायचं झालं तर सगळं कमरे मतलब रूम मध्ये सगळं कचरा कचरा झालेला आहे. 1 महिन्यासाठी आम्ही गेलेलो होते प्रयागराजला. माहिती तुम्हाला माहेरला गेली होती तर 1 महिना सगळं घरात राडा राडा झालेला आहे. तुम्हाला मी दाखवते सगळं दाखवते. आणि मित्रांनो महाराष्ट्र आलेला आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये तर दिसत असेल. मी माझ्या घरी आलेला आहे तर तुम्हाला 1 मिनिट मी दाखवते. आधी रूम दाखवते तुम्हाला कसं घाण झालेलं आहे. हा ठीक आहे. फर्स्ट बघा इथं जाला हे बघा हा बघा जाला आणि हा रूम आहे माझा रूम आहे बघा. 1 महिना झालाय मित्रांनो आम्ही आलेला नाहीये आणि बघा कसं रूमाचा हालत खराब झालेला आहे. बघा कसं राडा झालाय सगळा. इकडं कपडे तिकडं बॅग खाली केलेला इथं ठेवलेला आहे. इकडं कपडे तिकडं कपडे म्हणजे राडाच राडा झालाय सगळं. जिथं बघा तिथं कपडे तिथं बघा तिथं कपडे. आणि तुम्हाला एक अजून दाखवते मी. इकडं बघा इकडं पण बघा बॅगा खाली करून इथं बॅग ठेवलेला आहे आणि तिकडं हर्षिता अभ्यास करत आहे. सगळं रूमचा राडा झालेला आहे. खरं सांगू तर बघून तर खूप असा राग येते खूप राग येते. कारण की माझं घर जेव्हा मी इथं होते तेव्हा माझं घर असं कधीच नाही झालं. पण 1 महिन्यासाठी मी तिकडे गेले. आई तर शेतात रानात जाते. रानाचं पण काम करायचं जास्त काम होतं म्हणजे रानात काम करायला घरचं काम करायला त्यांना एकटं जुळत नव्हतं म्हणून. आणि आता चाललेलं आहे मी स्लॅब वरती. तुम्हाला एक दाखवते. इतना घाण झाले लय घाण झालंय. तुम्हाला दाखवते. आहू काय करतात. आहू पण आहे सगळं म्हणजे आम्ही दोघं आवरून घ्यायचे प्लॅनिंग आहे की दोघं काम आवरून घेऊ. पटकन 2-3 दिवस लागणार आहे पण सगळं काम आवरून घ्यायचे. इकडे बघा आहू काय करतात. अरे बापरे काय करताय मित्रांनो. 1 महिन्यासाठी आम्ही गेलो प्रयागराजला आणि बघा काय झालं. आणि तुम्हाला दाखवते हे टाकी कशामुळे काढतात धुवायसाठी हा ना. खूप घाण झालेला आहे टाकी. हा बघा अरे बापरे थांबा 1 मिनिट. हे बघा मित्रांनो एवढा घाण कधीच नाही होत होते पहिल्यांदा झाली अशी टाकी. 1 मिनिट मोबाईल पडेल. हे बघा मित्रांनो एवढं काय म्हणतो हिला घाण झालेली. अरे यार शेवाळ चालले शेवाळ. हा सगळं ह्या बघा मित्रांनो असंच घाण झालेलं आहे सगळं. आता काय करणार आहे आम्हाला साफ करावं लागेल मित्रांनो. बघा तर मित्रांनो आम्हाला साफ करावं लागणार आहे कारण की लय दिवस झाला साफ. टाकी तर वैसे म्हणजे ह्याच्या आधी पण आम्ही साफ नव्हतं केलं तर आता मला आता साफ करून घेऊ. कारण की भरपूर असं घाण सगळं घाण पाणी येत होतं म्हणून मला साफ करून घेऊ. तर आता साफ करत आहे. साफ झाल्यानंतर तुम्हाला दाखवते टाकीचे एकदम मस्त क्लीन. मला माहिती आहे ह्याच्या आधी पण त्यांनी टाकी साफ केलं होतं ना तर 1 नंबर साफ केला होता. तर आता परत 2 वर्षापूर्वी साफ केलता आणि आता साफ करायचं चाललंय बघा. हा घाण नाही होत. पहिले आमच्या आता ऊस गेलं ट्रॅक्टर रानात नाही चाललं माती उचलून टाकीचं झाकण तुटलंय ना. हा मित्रांनो टाकीचं ढाकण काय म्हणतात झाकण तुटलंय त्यामुळे पाणीमध्ये सगळं घाण येतात. आणि आम्हाला टाकी आहे ना हित्त शिफ्ट नाही करायचं. हित्त शिफ्ट केलं होतं आता वर ठेवायचं आम्हाला. इकडं वर ठेवायचं त्यामुळे म्हणजे घाण पाणीमध्ये येत आहे. तर आता बघू आहो कसं साफ करतात. सगळं आणलेलं आहे बादली वगैरे. तर तुम्ही असंच कंटिन्यू ब्लॉग मध्ये बनवून बघूया कसं साफ करतायत. तुम्ही बघू शकता किती पाणी घाण निघून आलंय. बापरे लय पान घाण आहे. पाणी लय घाण निघून आलंय बघा. हा बघा मित्रांनो आता आहो गेले आत.
बघा मित्रांनो, आता आत गेला, आता घासून घासून सगळं क्लीन करून देणार आहे. आहो पाणी खूप घाण आहे मित्रांनो, बघा असं पाणी आहे. वास तो लय बेकार मारते. तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल बघा, अहो कसं घासतात. घासून घासून क्लीन करून घेणार आहे बघा, घासून घासून. आता जर धुतलं तर अरे नाही सुटणार काय ती. एक काम करते का, काय? ताराची जाळी आणते का? ते मारा की ब्रश बघू बरा. थोडं पाणी टाका की त्याच्यात. लय घाण झालंय मित्रांनो बघा. ते आणलं तर निघते. हा निघते मित्रांनो बघा. आता हो एकदम मस्त घासून घेतलेला आहे. निम्म झालेला आहे, निम्म नाही झालाय, थोडा हे साईड झालेला आहे आणि राहिलेला आहे अजून. कसं वाटतंय साहेब? भारी वाटतंय. तुम्हाला असलंच कामावर पाठवणार आता. सगळ्याच टाकी धुवायचे. हा चालते ना. टाकी कम धुणार आहे, बाकीचे जास्त होणार आहे. बघा कसं हसतय बाबा. शहरात जातो टाक्यात राहिला. हा दात बघा किती आलाय बाहेर. शहरात टाक्यात राहिला जातो बिल्डिंग मध्ये. हा जावा टाकी. मला माहिती काय करायचं, टाकी धुवाय काय. लय हसतोय बाबा. पांढरा दात दिसतय, वास मारताय यार. मग आता किती दिवस झाले काय दुसल्यावर एकदा झाकण मारलं की पाणी प्यायचं म्हणून टेन्शन नाही. वाव आता बघा कसं दिसते, एकदम पांढरा दिसत. तर मित्रांनो बघत असाल निम्मा झालाय धुवून आणि निम्मा राहिलेला आहे. बघत असाल अहो कसं एकदम रगड की धुवून टाकलाय बघा. रगडून झालाय बघा एकदम मस्त. माय कला, मेरी कला कलावंती नहीं, यहाँ है मेरी फूलवंती, कूट के बना देगी मेरा रसवंती. समझ रहे हो? अभी देखो इधर जादू, ये हो गई ना बात. ये करके दिखाओ तुम, ये करके दिखाओ, ये करके दिखाओ तुम, ये करके दिखाओ. मस्त क्लीन चकाचक झालाय. दोस्तों ये है मेरा राजमहल और यहाँ का हूँ मैं राजा, जो हर वक्त टंकी साफ करता रहता. बाय. किती घाण पाणी झालंय बघा ना. असं लय घाण झालंय मित्रांनो बघा. पाणी तर लय किती दिवस झालाय आपण धुतलंच नव्हता. दोन वर्ष झालं असं ना. पण आमचं प्लॅनिंग होतं मित्रांनो, लय दिवस झाला होता. म्हणजे आम्ही म्हणत होता की धुवून घेऊ टाकी, पण आम्ही मधी गेला प्रयागराजला तर तसंच राहिलं. अरे माझ्या अंगावर काय जरा सा झूम लूं मैं, अरे नारे नारे ना, जरा सा झूम लूं मैं, अरे नारे नारे ना, मैं चले. करायचं एक काम होऊन तर जाईल ना कम्प्लीट. कवापासून मित्रांनो लय दिवस झालाय आम्ही म्हणत होते आता धुवायचे. चला आज होऊन जाईल क्लिअर. हा यात्रेची तयारी आणि तर थोडीशी क्लीन करता येईल. यात्रेला कोण कोण येते काय माहिती आहे का नाही. आज येणार का विचारा की कमेंट करेल लगेच.
अरे दादा तुम्ही येणार का आमच्या यात्रेला नक्की मला सांगा. कमेंट चालत नसेल तर फोन करून सांगा पण सांगा. आताच मी तुम्हाला सांगा. तुम्ही नक्की आम्हाला सांगा. अजून कोण राहिला असेल सुजाताताई योगेश दादा तुम्हाला पण म्हणतात तुम्ही आमच्या यात्रेला येणार आहे ते कमेंट करून सांगा. पेतर बाबा असं बोलले तर जर चालू नसेल आमचे तर तुम्ही मला फोन करून सांगा. खरं सांगतात यायला कमेंट आधी आम्ही व्हिडिओ मध्ये म्हणते परत कॉल तर करणारच आहे. सगळ्यांना कॉल करणार आहे आम्ही. आता यात्रा नाही झोमाची ना झोमाची जास्त नाही ना पैसा खत्म इस साल. यात्रा बित्रा कुछ नहीं हमारा. अपने पैसे से आओ खरीदारी करो और चले जाओ. हे याचा म्हणतात पाहुण्यांना. हम खुरमुड़ा बुरमुड़ा कुछ नहीं. जहाँ मिलेगा यात्रा उधर खाने का. आप भी चलो मुझे भी लेके चलो. दोनों मिलाकर मुर्गे का या बकरे का तगड़ा खाएंगे और आराम से यात्रा मनाएंगे. यस इस बार अपना तंगड़ा नहीं है. अपने घर का तंगड़ा नहीं है दूसरे के घर के तंगड़ा है. मित्रांनो अहो आता लय टाइम लावतात. लय घाण होतं म्हणून टाइम लागतोय. तर आता ते साफ करत आहे. तर थोड्या वेळात असंच थांबा तुम्ही व्हिडिओ मध्ये. तर सगळं क्लीन झाल्यानंतर भेटूया. बघू थोडस मदत करायला जर असेल तर मी पण मदत करू लागते. तसं तर काय नाही बघा. बरं झालं काय म्हणले काय नाही ग. बरं झालं म्हणतात. मलाच कंटाळा आलेला आहे 2 दिवस प्रवास केल्यानंतर रेल्वेत. तर मित्रांनो भेटूया. 2च मिनिटं थांबा मी सगळं बघू काय करायचे. तर असंच कंटिन्यू ब्लॉग मध्ये बनवून राहा. तर मित्रांनो झालेलं आहे. क्लिअर झालंय बघा. एकदम कम्प्लीट झालेला आहे. टंकी धुवून दे रे बाळा मोबाईल. हा मित्रांनो बघा आता अहो काय झालं. अहो सगळं काय केलं राडा पाणी पाणी. बघते आता काय झालं. दाखव काय. हा दाखव बरं. ये इकडे. मित्रांनो बघा आता कसं दिसते. एकदम मस्त छान दिसतंय. असंच राहाय पाहिजे टाकी हमेशा है ना. भारी दिसतंय. आणि इकडे राडा राडा झालाय पाणीचं. किती घाण बापरे. असं केलं आता जोडून घ्यायचे. कामाला जायचंय. काम बघायचंय. कधी जायचे सारखंच म्हणताय बाबा कामाला जायचे कामाला. कवा जायचे कवा. हा बघा जोडत आहे मित्रांनो. ही जोडल्यानंतर मग पाणी चालू करून टाकी भरून घ्यायचे. कारण की पाणी एक पण नाहीये घरात. अहो पाणी टाकता काय वरनं ते उंच पाणी जाणारच आहे त्याच्यावर. जास्त भरून द्यायचे पाणी. टाकी असं वरण जर आलं तर ही सगळं घाण धुवून घ्यायचे. ओके झाला तुटून जाईन एवढं पॅक केल्यानंतर. जोडून नाही झाला अजून. अच्छा हा ही राहिले. तर मित्रांनो आता झालेला आहे जोडून. थोडाच राहिलंय. हा द्या. चला झाला मित्रांनो. आता जोडून मी पाणी चालू करून आले. झाला की नाही. झालं का. झालं का काय. माझं सगळं हालत काय केली बघितलं का. इकडे एक पॅन्ट वर एक खाली पाय वरलं झालं. डोंगांवरलं झालं. सगळे पॅन्ट खराब झाली. मित्रांनो तुम्हाला सांगू का जर घाण पाणी असलं तर आंघोळ केलं इन्फेक्शन होतात की नाही. म्हणून त्याला मला धुवून टाका. जेव्हा पाणी चालू करत होता ना तेव्हा एकदम घाण पाणी यायचंय. हा म्हणून मी टाकी धुतली. मित्रांनो आता टाकी कशी साफ दिसते बघा. पाणी कसं दिसतंय एकदम मस्त मस्त. तिथनं पाणी पडतंय का नाही.
तरी ते 2 डाग राहिलेत बरं का, पण ती करीन मी साफ एका दिवशी. पण साफ चांगली झाली ना, घालताना साफ केला नाही. मस्त टाकी साफ झालेली आहे मित्रांनो. आमची टाकी साफ करून झाली. तुम्ही पण टाकी साफ ठेवत जावा, जेणेकरून रोगराई पसरणार नाही. हा बरोबर. कसा वाटला आमचा ब्लॉग हा छोटासा? भारी वाटला असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका मित्रांनो. आणि आमच्या चॅनलवर मस्त कॉमेडी व्हिडिओ आहेत. तुम्हाला हसण्याजोगे आहेत, हसायला आलं तर रडता पण नक्की हसाल, हसत राहताल. असे व्हिडिओ बघताल तुम्ही आमच्या चॅनलवर. आवडले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमच्या न्यू ब्लॉग तुम्हाला भेटत राहील. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आम्हाला तुमचा छोटासा बाय बाय. काळजी घ्या सर्वजण.